डॉक्टर व्हायचं स्वप्न अगदी लहानपणापासून होतं की 11वी-12वी? अजिबात नव्हतं डॉक्टर व्हायचं स्वप्न. माझं स्वप्न टीचर व्हायचं होतं. एक जमाना असा होता की ते 150 रुपये सुद्धा माझे वडील मला महिन्याला देऊ शकत नव्हते. मग माझे वडील मला म्हणाले की 11वी संपल्यावर आता तू बास कर. मला 96, 97, 98 फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीला मार्क पडले होते. 100 पैकी 96, 97, 98. तू मुलगी प्रतिभा पाटील काय? हो. तुझी मी सकाळपासून वाट बघतोय, कारण मला तुला ऍडमिशन द्यायचंय MBBS ला. एका शेतकऱ्याच्या मुलीला मला डॉक्टर करायचंय. त्यांनी मला विचारलं की ती 26,000 फी तू कशी भरणार आहे? तर मग मी म्हटलं की कृष्णा बँकेचं कर्ज माझे वडील घेतील ना. हे सहज उत्तर मी माझ्या वयाच्या 18व्या वर्षी त्यांना दिलं होतं. माझ्या आईनं तिच्या गळ्यात असलेलं एकुलतं एक मंगळसूत्र मोडलं माझ्यासाठी. माझ्या मामानी 6,000 रुपये दिले. माझे चुलते माझ्याशी बोलत नव्हते, तरी माझ्या चुलत्यांनी एक 10,000 रुपयाचं बंडल माझ्या घरामध्ये लांबून फेकलं. गाडी थांबून रस्त्यावरच्या पोरांना बोलवून बोलवून पॅरामेडिकलला ऍडमिशन द्यायचो. अरे 2 वर्षाचा कोर्स कर रे, तू लगेच नोकरीला लागशील. माझी मुलगी डॉक्टर आहे आणि तिनं शिक्षण संस्था उभारली. त्यांनी तिच्या घरच्यांचा तिला खूप सपोर्ट मिळाला. त्यांच्या घरामध्ये सगळे शैक्षणिक संकुल आहे. ते खूप अभिमानाने सांगतात. आजही 5 वर्ष झालं ते सगळ्यांना पोटवरती करून दाखवतात ऑपरेशन. हे बघा, माझ्या मुलीनं मला कराडमधून पळवलं म्हणून मी आज 5 वर्ष झालं तुमच्या समोर जिवंत आहे. मी माझ्या मुलीला डॉक्टर केलं म्हणून मी जिवंत आहे. म्हणजे त्यांना अजूनही खूप अभिमान वाटतो. मी माझं पहिलं प्रेम माझ्या वडिलांच्यावरती आहे, आईपेक्षा सुद्धा जास्त. त्या 25 वर्षामध्ये माझ्याकडून एकाही बाईचा मृत्यू झालेला नाहीये. खरंच तुमच्यावर गजानन महाराजांचा आशीर्वाद आहे असं म्हणाल तर काय हरकत नाही. कारण तुमच्या या शैक्षणिक संस्थांच्यामुळे किंवा आरोग्याच्या या सेवेमुळे खूप लोकांना त्याचा फायदा झालेला आहे. तर आपण थोडंसं तुमच्या बालपणाकडे वळू. माहेर कुठलं आणि बालपण कसं गेलं आणि प्राथमिक माध्यमिक शिक्षण कसं झालं तुमचं? माझं तसं माहेर सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामध्ये एक कराड पासून 13 किलोमीटर अंतरावर कोळे नावाचं एक गाव आहे. आणि ते कोळे गाव सुद्धा मागाव सारखंच 10-12 हजार लोकसंख्येचं गाव आहे. त्या गावामध्ये माझं प्राथमिक शिक्षण झालं आणि त्याच्यानंतर कराडमध्ये माझी 11वी-12वी झाली. आणि त्यानंतर कृष्णा मेडिकल कॉलेज कराड, कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मध्ये माझं MBBS झालं. ज्या वेळेला मी कोळे या गावी शिक्षण घेत होते विवेकानंद संस्थेमध्ये, त्यावेळेला माझ्या वडिलांनी नोकरी सोडलेली होती आणि आम्ही गावी शेती करत होतो. आणि नोकरीला होते माझे वडील BSc एग्री होते. पण तिथे सुद्धा त्यांनी नोकरी सोडण्याचं कारण खूप वेगळं आहे. त्या काळामध्ये सुद्धा काही त्यांच्या वरचे अधिकारी त्यांना अननेसेसरी कुठल्या ना कुठल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही लाच घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही लाच घ्या, असं त्यांना फोर्स करायचे. ते त्यांना कुठेतरी आवडलं नाही आणि त्यांना अजिबात दुसऱ्याचे पैसे घ्यायला काही आवडत नाही. खोटे फसवीला बाडी. आणि त्यानंतर त्यांनी नोकरी सोडून दिली. मी स्वतः त्यांना किती वेळा त्यांची पत्र यायची, तुम्ही राजीनामा तरी द्या किंवा नोकरीवरती पुन्हा जॉईन व्हा, पण ते कधीच जॉईन झाले नाही. त्यानंतर मात्र आम्ही शेती करू लागलो. शेती सुद्धा फारशी होती असा भाग नाहीये, 5-6 एकर पण बागायती शेती होती. त्यामुळे शेतीचा अनुभव आम्ही दर शनिवार रविवार शेतीचं काम करणं फिक्स असायचं. या दिवशी या शेताची भांगलं नाही, त्या शेताची इकडे ऊस लावायचा आहे. इकडं माझे 95 वर्षाचे आजोबा त्या काळामध्ये मला पाणी कसं पाजवायचं ऊसाला, भांगलायचं कसं, ऊस कसा लावायचा, भुईमुगाचे दाणे कसे ठोकायचे, हे यापर्यंत सगळं शिकवले. तुम्ही जायचं मी शेतामध्ये नेहमी शनिवार रविवार फिक्स असायचे. काम करायचं सगळं शेतातलं काम. मी अभ्यास फार कमी करायचे आणि बाकीचेच कामं जास्त करायचे सगळी, कारण मी घरात मोठी मुलगी होते. मला अजून 2 बहिणी आणि 1 भाऊ. माझा भाऊ माझ्या आजोळी शिकायला माझ्या आजोबांच्याकडे, आईच्या वडिलांच्याकडे ठेवलेला. पण मला घरातली खूप सारी कामं असायची. अगदी घाण्यावर जाऊन शेंगाचं तेल काढून आणायचं. मग ते शेंगाचं तेल गळायला लागले की त्याच्यातनं जी पेंट पडती ती गरम गरम असताना म्हशी गाईसाठी तोडायची. जनावर पण असायची? जनावर सुद्धा असायची. गाई शेण काढायचं, शेणी लावायचं, मला सगळं माहितीये. पाणी चालू असताना सरीतनं तुडवून ऊस लावायचा आणि माझा ऊस सगळ्यात भारी यायचा, माझी सरी. म्हणजे एवढं सगळं मी केलेलं आहे. खत घालायचं सगळं केलेलं आहे. शेतामधलं काम केलेलं आहे सगळं. शेतामध्ये पण हातगुण होता? हो, शेतामध्ये कोण माझा हातगुण. अगदी MBBSच्या फर्स्ट इयरला असताना सुद्धा वडिलांना मी म्हटलं होतं शनिवारी मी तुम्हाला मदत करायला येत जाईल. पण माझ्या वडिलांनाच लाज वाटायची की माझी मुलगी आता मेडिकल होते, MBBS होते आणि तिला कसं मी शेती कामाला बोलू. तरी मी कधी कधी जायचे. तर लोक म्हणायचे, अरे डॉक्टर तुम्ही आज इकडे कसं काय आलाय. म्हणजे इतक्यापर्यंत मी काम करायचे. डॉक्टर व्हायचं स्वप्न अगदी लहानपणापासून होतं की 11वी-12वी? अजिबात नव्हतं डॉक्टर व्हायचं स्वप्न. माझं स्वप्न टीचर व्हायचं होतं. BSc MSc होणार, सामान्य कुटुंबातली मी मुलगी. मी कुठलं डॉक्टरचं स्वप्न बघेन. पण जेव्हा मला 11वी-12वीला एका हॉस्टेलला ठेवलं होतं, ज्या ठिकाणी 300 मुली राहत होत्या आणि एका रूम मध्ये आम्ही 5-5 मुली राहायचो आणि एका बेडवरती 2 मुली झोपायचं, एकीचं डोकं दुसरीकडे, एकीचं डोकं दुसरीकडे, आणि बेल वाजली की ताट घेऊन पळायचं आणि जेवायला, जसं की कैद्यांचं असतं तसं. आणि मग ते त्या मेसमध्ये तिथं स्वतः मुलींनी चालवलेली मेस होती. त्याच्यासाठी 150 रुपये महिन्याला लागायचे.
भरायचे, त्या मेसला जेवणाचं बिल भरायला. एक जमाना असा होता की ते 150 रुपये सुद्धा माझे वडील मला महिन्याला देऊ शकत नव्हते. मग माझे वडील मला म्हणाले की 11वी संपल्यावर आता तू बास कर, आता तुझं वय 16 वर्ष पूर्ण होईल आणि आता तुला डीएड ला ऍडमिशन मिळेल. आता 11वी सायन्स तू घेतलेस तर झालं, एवढं बाद झालं, तू घरी चल, कारण मी तुला महिन्याला 150 रुपये देऊ नाही शकत. तर मग मी ठरवलं की जाऊया. मग मला नेलेला स्टोव पातेला आणि ते जेवायला मी म्हणलं ना घंटा वाजवून बोलवायचे, तर त्या भाकरीमध्ये असे सोंडे किडे असायचे, ते आम्ही काढून टाकायचो आणि तशी भाकरी आम्ही खायचो. आणि मग तशा अवस्थेमध्ये माझं शिक्षण चालू होतं. पण ते पण खायसाठी पैसे द्यायला मेसचे नव्हते माझ्या वडिलांच्या जवळ, कारण आम्ही ऍट अ टाइम 4 भावंड शिकत होते. माझ्या 2 बहिणी टीचर झाल्यात, माझा भाऊ इंजिनियर आहे आणि मी मेडिकलला. मग त्यावेळेला अशी परिस्थिती आली की पहिल्या वर्षाचा रिझल्ट काय, माझे वडील BSc ऍग्री असल्यामुळे सायन्स ग्रॅज्युएट असल्यामुळं माझे वडील म्हणाले की तुझा रिझल्ट काय आपण बघूया 11वीचा. आणि जेव्हा मी 11वीच्या फिजिक्स लॅब मध्ये गेले तेव्हा तिथे शिक्षक मला म्हणाले की कुठे चालली पाटलीनी. तर मी म्हटलं की सर मी 11वी सोडती आता आणि मला डीएड ला ऍडमिशन आता जून मध्ये घ्यायचंय आणि मी घरी चालली आणि मी 12वी नाही करत आहे. त्या सगळे टीचरांना, एका टीचरांनी बायोलॉजी, केमिस्ट्री, मॅथ्स सगळ्या टीचरना बोलवून घेतलं एका ऑफिसमध्ये. मला समोर घेतलं. माझ्या वडिलांना एवढं ते रागवायला लागले की तुमच्या मुलीचे हे पेपर बघा आणि तिचे मार्क बघा. तर तेव्हा मला 96, 97, 98 फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीला मार्क पडले होते. 100 पैकी 96, 97, 98. माझ्या वडिलांना धक्काच बसला. माझे वडील म्हणाले की माझी मुलगी एवढी हुशार आहे हे मलाच माहित नाहीये, त्यामुळं मी माझं चुकलं, मी माझ्या मुलीला तुमच्या स्वाधीन करतो. मला त्यांनी 25 पैशाचं एक कार्ड दिलं टीचरने आणि ते म्हणले की 25 पैशाच्या या कार्ड वरती तुला सगळी 12वीची पुस्तकं मोफत वाचनालयातनं मिळतील आणि तू परत तुझं सामान हॉस्टेलवर ठेव आणि तुला काय मदत लागली माग आणि तू परत 12वी कर. आणि मग मी 12वी केली आणि मला त्या काळामध्ये 12वीला 93%, 93% मार्क पडले आणि मला MBBS ला कृष्णा मेडिकलला ऍडमिशन मिळालं. MBBS ला ऍडमिशन घ्यायचं म्हणजे वडिलांचंच मग ते. हा. मग नंतर पुन्हा वडील म्हणाले की MBBS ला तू ऍडमिशन घेऊया. पण तिथेही पुन्हा फार मोठा प्रश्न आला की त्या काळामध्ये कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये फक्त 20% कोटा होता सभासदांच्या मुलांसाठी आणि माझे वडील कृष्णा बँकेचे सभासद होते, कृष्णा कारखान्याच्या बँकेचे. मग तिथून कर्ज घ्यायचं ठरलं. मग त्या काळामध्ये सभासदांच्या मुलांना 26,000, 52,000 फुल फी आणि 26,000 हाफ फी. आता 26,000 उभारायचे कसे? मग मी जायचंच नाही असं ठरवलं होतं, म्हणून मी गेले होते पुण्याला टिळक आयुर्वेदला इंटरव्ह्यूला. टिळक आयुर्वेदच्या इंटरव्ह्यू मध्ये माझं वेटिंग पडलं. मग वेटिंग पडल्यावर मी तसंच पुण्यातनं निघाले आणि मग फक्त 10 मिनिटं बाकी असताना 5ला मी पळत जयवंतराव भोसलेंच्या केबिन मध्ये कृष्णा मेडिकल मध्ये गेले. 5ला 10 मिनिटं कमी होते. मी मी एकटीच पुढे पळत गेले आणि माझ्या जयवंतराव भोसले जे कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे चेअरमन होते, आता सुरेश बाबा आहेत, तर त्यांनी मला त्यांच्या शेजारी बसवून घेतलं खुर्चीवर आणि मला म्हणाले की 5ला 5 मिनिटं माझ्या घड्याळात कमी आहेत, तू मुलगी प्रतिभा पाटील काय हो, तुझी मी सकाळपासून वाट बघतोय, कारण मला तुला ऍडमिशन द्यायचंय MBBS ला. एका शेतकऱ्याच्या मुलीला मला डॉक्टर करायचंय आणि मी 5 आणि त्यावेळेला तिथं त्याच्यानंतर मॅनेजमेंट कोटा सुरू होणार होता आणि त्या 5 मिनिटांमध्ये माझं ऍडमिशन झालं MBBS आणि मग तो एवढा नंतर बदल होत डोनेशन भरावं लागलं. नाही. मग ती फी भरायची मोफत. त्यांनी मला विचारलं की ती 26,000 फी तू कशी भरणार आहे? तर मग मी म्हटलं की कृष्णा बँकेचं कर्ज माझे वडील घेतील ना. हे सहज उत्तर मी माझ्या वयाच्या 18व्या वर्षी त्यांना दिलं होतं. मग कृष्णा बँकेचं कर्ज का 1 मिनिटात मिळालं. ठीक आहे म्हणाले, तू ऍडमिशन घे. मला आठवते त्या दिवशी शनिवार होता. माझ्या आईनं तिच्या गळ्यात असलेलं एकुलतं एक मंगळसूत्र मोडलं माझ्यासाठी. माझ्या मामानी 6,000 रुपये दिले. माझे चुलते माझ्याशी बोलत नव्हते तरी माझ्या चुलत्यांनी एक 10,000 रुपयाचं बंडल माझ्या घरामध्ये लांबून फेकलं. ते शिक्षक होते, रिटायर्ड टीचर, आणि ही तिची 26,000 फी भर जा, पुढचं पुढं बघायला येईल आणि तिला MBBS ला ऍडमिशन घ्यायचा. म्हणजे असं माझं MBBS चं ऍडमिशन झाले. घरच्यांना पण वाटत होतं की डॉक्टर व्हायला पाहिजे, म्हणजे इतके मार्क पडल्यामुळे वाटत होतं की व्हायला पाहिजे. त्यावेळी काय वाटलं की बाबा हा चला आपल्याला सकारात्मक सगळ्या गोष्टी करतायत, स्वतः चेअरमन बोलवून आपल्याला सीट फायनल करतायत आणि वडिलांची अशी परिस्थिती, नेमकं कशी सिच्युएशन होती आणि ती कशी सिच्युएशन हाताळला तुम्ही? समजा पैसे भरायला लागले असते तर मग काय झालं असतं? नाही, तेवढे 26,000 सुद्धा खूप जास्त होते. मग ते दर वर्षाला माझे वडील कृष्णा बँकेचं कर्ज काढायचे, ऊस गेला की फेडायचे, सोसायटी काढायचे. त्यामुळे ह्या शेतकऱ्याला काय करावं लागतं मुलं शिकवत असताना हे मी फार जवळून बघितलं. त्यामुळे माझं लग्न झाल्या मी यशवंत डॉक्टर, संजय डॉक्टर, आम्ही पहिला, आणि संजय डॉक्टर आणि यशवंत डॉक्टर ही त्याच परिस्थितीतनं गेले होते. त्यांच्याही घरी तेव्हा शेती होती, बोरचं पाणी गेलं म्हणून शिक्षण संस्था झाली आहे तिथं.
नाहीतर तिथं पण ऊसच होता आधी आणि शेतीवरच काम चालू होतं. त्यामुळे त्यांनी तेच अनुभवले. त्यामुळे आम्ही ठरवलं की शिक्षणानं खऱ्या अर्थानं माणूस समृद्ध होतो. आणि जर आपण अशा असंख्य विद्यार्थ्यांना मदत केली आपल्यासारख्या, आपण जसं शेतकरी कुटुंबातनं आलो, जेवढा आर्थिक किती अवघड असताना शिकलो, तसं छोटे छोटे कोर्स देऊन का होईना आपल्या भागातल्या मुलांना आपण शिकवलं पाहिजे. मग आम्ही अगदी गाडी थांबून रस्त्यावरच्या पोरांना बोलवून पॅरामेडिकलला ऍडमिशन द्यायचो. अरे 2 वर्षाचा कोर्स कर रे, तू लगेच नोकरीला लागशील. असं करून मग ते आमची शिक्षण संस्थेमध्ये डेव्हलपमेंट होत गेली. बाकीची भावंड काय शिकली मग? भाऊ इंजिनियर आहे आणि बहिणी माझ्या टीचर आहेत दोन्ही. ती लहान ना तुमच्या? माझ्यापेक्षा लहान. त्यांना पण मग शिक्षणात अडथळे आले का? म्हणजे जसं माझ्या इतकेच त्यांना पण अडथळे आले, सगळ्यांनाच अडथळे आले. पण सगळ्यांनी अडथळ्यावर मात करत जे मिळेल त्या परिस्थितीमध्ये राहत करत कुणी पुस्तकं मिळाल तर मला आठवते की मला कित्येक पुस्तकं स्वतःच्या पैशांनी घेता नाही आली. मी 8:30, 9 वाजेपर्यंत लायब्ररीत बसून अभ्यास करायचे. आत्ताच्या काळामध्ये मोबाईलवरती सगळं आलंय, व्हिडिओ आल्यात, असं काही नव्हतं त्या काळामध्ये. पुस्तकं उघडूनच अभ्यास करणे असं होतं. पण ज्यावेळी तुमचं शिक्षण पूर्ण झालं आणि मुलगी डॉक्टर झाली, त्यावेळी काय वडिलांना वाटलं? खरं तर मला असं वाटायचं की मी माझ्या आई वडिलांसाठी 2-3 वर्ष काम करावं, कुठेतरी मेडिकल ऑफिसर व्हावं. आजकालच्या मुलींची कशी स्वप्न असतात की 25-30 वर्ष झाली तरी लग्न करायला तयार नसतात. तसं आमच्या काळात नव्हतं हो. मराठ्यांच्या घरात तर अजिबात असं नसायचं. कधी एकदा 20-21 वर्षाची पोरगी होती आणि तिचं लग्न लावून देतोय, त्यात 3 पोरी असतील तर मोठ्या पोरीचं कधी लावून देतोय. माझे वडील मी लास्ट MBBS असल्यापासूनच मला स्थळ बघायला सुरू केलेले. त्यामुळे MBBS होऊन नुसत्या इंटर्नशिपच्या पहिल्या 6 महिन्यातच माझं लग्न झाले. त्यामुळे इतक्या लवकर त्यांच्यासाठी मला तेव्हा काही करता आलं नाही. पण आई वडील कधी कुणावरती अवलंबून नसतात. वडिलांना कसं वाटलं की बाबा माझी मुलगी डॉक्टर झाली? ते खूप अभिमानाने सगळ्यांना सांगत असतात की माझी मुलगी डॉक्टर आहे आणि तिनं शिक्षण संस्था उभारली. त्यांनी तिच्या घरच्यांचा तिला खूप सपोर्ट मिळाला. त्यांच्या घरामध्ये सगळे शैक्षणिक संकुल आहे. ते खूप अभिमानाने सांगतात. आणि गेल्या 4 वर्षापूर्वी त्यांना पेप्टिक अल्सर झाला आणि परफोरेशन होऊन त्यांच्या पोटामध्ये सगळं पाणी पसरलं, जेवलेलं सगळं अन्न. आणि ते त्यांना तिथल्याच एका ICU मध्ये कराडच्या ऍडमिट केलं होतं माझ्या बहिणीनं नेऊन, टीचर असलेल्या. तिने जेव्हा मला फोन केला की त्यांच्या पोटात दुखते, मी लगेच इथून 2-1 तासाच्या 2-2.25 तासात म्हणजे कराडला पोहोचले. जेव्हा मी तिथे जाऊन बघते तर त्या ICU मध्ये त्यांचं BP लो होत होतं. त्यांच्याजवळ त्यांना एक सलाईन लावून नुसतं टिपटिप पडत होतं. कुणी डॉक्टरने येऊन 5 वाजल्यापासून संध्याकाळचे 8 वाजले तरी बघितलं नव्हतं. मी पटकन जाऊन कार्डियक ॲम्ब्युलन्स बोलवली. त्यानंतर त्यांना त्याच्यामध्ये घातलं. तिथं लगेच त्यांना सलाईन, BP वाढवणारी औषधं गाडीतच मी आणि यशवंत डॉक्टरांनी सुरू करून त्यांना लगेच 1.5 तासामध्ये अष्टराधारमध्ये आणलं. इथं महागावमध्ये यायची पण वेळ नव्हती. अष्टराधारच्या डॉक्टरांना मी फोनवरनच लगेच बोलवून घेतलं होतं आणि लगेचच पोचल्या रात्री 2ला त्यांचं ऑपरेशन तिथं केलं आणि त्यांचं ते छिद्र अल्सर फुटलेला बंद केला. आणि त्यानंतर ते व्हेंटिलेटरवर 2 दिवस होते. नंतर मी माझ्या हॉस्पिटलला पुढे आणलं. ते जगले. आजही 5 वर्ष झालं ते सगळ्यांना पोटवरती करून दाखवतात ऑपरेशन. हे बघा, माझ्या मुलीनं मला कराडमधून पळवलं म्हणून मी आज 5 वर्ष झालं तुमच्या समोर जिवंत आहे. मी माझ्या मुलीला डॉक्टर केलं म्हणून मी जिवंत आहे. म्हणजे त्यांना अजूनही खूप अभिमान वाटतो. आणि आजही माझ्या माहेरच्या फॅमिलीमध्ये मी एकटी डॉक्टर आहे. बाकी सगळे इंजिनियर किंवा टीचर आहेत. त्यामुळे कुणाला काहीही मेडिकल प्रॉब्लेम आले की ते सगळे मला फोन करतात, असं होतंय, काय करू. त्यामुळे त्या सगळ्यांचीच मी फॅमिली डॉक्टर आहे घरातल्यांची. त्यामुळे सगळ्या फॅमिलीला, माझ्या माहेरच्या मामांना वगैरे, उंडाळ्याला माझे मामा असतात, त्यांनी पण मला शिक्षणामध्ये खूप मदत केली आहे. त्यांना पण खूप माझा अभिमान आहे. आता काय वाटलं निवडणुकीला उभा राहताय? वडिलांना सांगितलेलं तुम्ही? एवढं तुला झेपेल का ग, असा त्यांचा पहिला प्रश्न होता. निवडून आल्यानंतर काय प्रतिक्रिया होत्या? निवडून आल्यानंतर आले होते लगेच दुसऱ्या दिवशी गुलाल बघायला. त्यांना पण खूप आनंद झाला. काय म्हटले मग, काय बोलले? दोन्ही तुला झेपवायला पाहिजे, हेही काम करायला पाहिजे, तेही काम करायला पाहिजे, तब्येतीची काळजी घेऊन तुला काम करायला पाहिजे. वडील म्हटल्यावर, आई म्हटल्यावर तेच सांगणार मी. नाही, पण वडिलांना वाटत होता का किंवा राजकारणामध्ये जाऊन माझी मुलगी सक्सेस होईल? जसं की MBBS साठी इतकं कष्ट करून तुम्हाला शिकवलं आणि मुलीनं करून दाखवलं, तसं राजकारणात देखील विश्वास वाटत होता? त्यांना विश्वास वाटतो. खरं त्यांना नेहमी काळजी राहते, प्रकृतीला झेपायला पाहिजे असे त्यांची तेवढी काळजी असते. पण त्यांना खूप छान वाटतं, स्वतःला सांभाळून करायला पाहिजे असं त्यांची खूप इच्छा असते. माझं खूप प्रेम माझ्या वडिलांच्या वरती आहे. माझं पहिलं प्रेम माझ्या वडिलांच्या वरती आहे ना. आईपेक्षा सुद्धा जास्त. आईपेक्षा जास्त का बरं? ते तसंच आहे, ते माझी त्यांची नाळच तशी आहे. आता तिघी बहिणींच्या मध्ये जास्त कुणावर प्रेम? वडिलांचं कुणावर? तुम्हाला वडील आवडतात हे नक्की, पण वडिलांचं? आई वडिलांचं प्रेम सगळ्यांच्यावरच असतं, पण मला भेटल्याशिवाय त्यांना जमत नाही म्हणजे, आणि त्यांना भेटल्याशिवाय मला जमत नाही. वडिलांना पण वाटतं की बाबा लाडकी लेकी मोठीच आहे माझी, असं काही नाही. सगळेच असतात लाडके, पण असतं जरा. लग्न कधी कितल्या वर्षी झालं मग तुमचं? माझं लग्न तसं बघायला गेलं तर MBBS संपता म्हणजे 24व्या वर्षीच. आणि आमच्या काळामध्ये 16व्या वर्षी 10वी पूर्ण व्हायची ना. त्या काळामध्ये 1 वर्ष पूर्वी, आता कसं LKG UKG मुळे 7 वर्ष झाले पहिली, तेव्हा 6व्या वर्षीच पहिली असायची. त्यामुळे 1 वर्ष सगळं लवकर होत गेलं आणि त्यामुळे माझ्या वयाच्या 51व्या वर्षी मला सून आली आता.
लग्न लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? माझं अरेंज मॅरेज, Arrange. ऑब्व्हियसली अरेंज मॅरेज. कोण स्थळ काढलं मग तुम्हाला एवढ्या लांबचं? साताऱ्याला तुम्ही राहायचं आणि इकडचं? तिथे सुद्धा कुठेतरी गजानन महाराजांचा संबंध येतो. यशवंत डॉक्टरांचे जे मामा आहेत, आमच्या सासूबाईंचे सख्खे भाऊ, त्यांच्या घरी सुद्धा गजानन महाराजांचं मंदिर आहे कोल्हापूरमध्ये, बरं. कदमवाडीमध्ये. आणि तिथेच माझं महाराजांच्या समोर त्यांच्या मंदिरात माझे लग्न ठरले. तिथे एक आमच्या कराड तालुक्यातले पाहुणे आमचे गेले होते आणि तिथं मामांनी प्रश्न टाकला की आम्हाला एक MBBS मुलगी पाहिजे. बरं. आणि असं ते माझं महाराजांच्या समोर ठरलेलं लग्न आहे. आणि मुळची मी तशी दत्त भक्त. मग त्यानंतर इकडे आल्यानंतर कसा प्रवास चालू झाला मग तुमचा परत? मग आरोग्य क्षेत्रामध्ये तुम्ही करिअर करायला चालू केलं? त्यावेळेला डॉक्टर्स एवढे मिळत नव्हते. आम्ही नुसतं MBBS होऊन आलेलो होतो. स्पेशालिटी डॉक्टर्स नव्हते अवेलेबल. मग तेव्हा आम्हाला समजत गेलं की फार अडचणी आहेत खेडेगावामध्ये. एक वस्तू आपल्याकडे नाहीये. एका वस्तूसाठी पेशंटना बाहेर पाठवावं लागते. बाहेर पाठवत असताना रस्त्यावरच ते जात आहेत. त्या काळामध्ये ब्लड बँका नव्हत्या. निपाणीहून आम्ही ब्लड आणायचो, कोल्हापूरहून आणायचो रोटरी क्लबच्या. पण तरी मला आजही आठवते, 25 वर्षामध्ये माझ्याकडून एकाही बाईचा मृत्यू झालेला नाहीये. म्हणजे काहीतरी करून आम्ही ते ब्लड आणले, केले. 3-4 HBOचा पेशंट जगवल्यात. तिथे सुद्धा मी म्हणते की कुठंतरी आमच्या पाठीमागे परमेश्वराचा हात होता म्हणून एकही स्त्री माझ्याकडून दगावली गेली नाही. म्हणजे असं सगळ्या गोष्टीतून झगडत काम करावं लागलं. मी म्हटलं की बैलगाडीत आलेले पेशंट बघितले, आता रहदारी झाली, वस्तू कितीतरी वाहनांच्या सोयी झाल्या, अँब्युलन्स झाल्या, आमच्याच स्वतःच्या 2-4 अँब्युलन्स झाल्या. तेव्हा गाड्या नव्हत्या. किती अवघड परिस्थिती, वार अडकलेले पेशंट असायचे, ब्लिडिंग होत असलेले. खूप मला आठवते की 100 बेड तेव्हा हॉस्पिटल नव्हतं. माझ्या आयुष्याची पहिली जी 15 वर्ष आहेत त्यामध्ये मी रात्र जागी आहे. जवळजवळ महिन्यातले 5 ते 6 दिवसच मी झोपायचे, नाही तर दिवस आणि रात्र अहोरात्र काम केले. आणि त्या वेळेमध्ये 100 बेड नसल्यामुळे सगळा लोड आम्हा प्रायव्हेटवर असायचा. त्यामुळे ते काम करताना पण आम्ही त्या पद्धतीने तेव्हा सगळ्याच गायनेकॉलॉजिस्टनी जबाबदारीने आमच्या काम केलं. आणि आमची जी संघटना आहे त्याद्वारे सुद्धा आम्ही सगळ्यांनी खूप चांगलं काम गेल्या 2 वर्षात सुद्धा केलेलं आहे. लग्न झाल्यानंतर आरोग्य सेवेचा तुमचा प्रवास चालू झाला, शैक्षणिक प्रवास चालू झाला. शैक्षणिक क्षेत्रामध्ये जसं तुम्ही कष्टातून शिकलाय तशी इतर शेतकऱ्याची मुलं कष्टामध्ये शिकून येत आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहून तुमचा प्रयत्न राहिला. आणि हे सर्व करत असताना, आरोग्य सेवा आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना तुम्ही या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये आता उतरू पाहताय. कशा पद्धतीने तुम्हाला वाटतं की बाबा आपण या समाजकारण राजकारणामध्ये यशस्वी व्हाल?